आजपासून 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरू होणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या उपस्थितीत पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी कॅबिनेट मंत्र्यांसह 280 खासदार शपथ घेतील। आजपासून 18व्या लोकसभेचं पहिलं संसदीय अधिवेशन। अधिवेशनाआधी आज आणि उद्या 2 दिवस नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी। संसदीय अधिवेशनाआधी काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांची आज बैठक। काँग्रेसच्या संसदीय पक्ष कार्यालयात ही बैठक पार पडेल। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली। नेते आणि सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकारी यांची बैठक। वांद्रे इथल्या MIG क्लबमध्ये ही बैठक होईल। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा अपेक्षित। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा दौऱ्यावर। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीवरती उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाच्या भूमिपूजनासह एकूण 547 कोटींच्या विविध विकास कामांचं लोकार्पण करणार। नीट आणि नेट या स्पर्धा परीक्षांमधील घोळाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज NTA मार्फत बैठक आयोजित। इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती स्थापित। पेपरफुटी प्रकरणी सोडून देण्यात आलेल्या 2 शिक्षकांविरोधात गुन्ह्याची नोंद। एक शिक्षक लातूर पोलिसांच्या ताब्यात। यामधल्या शिक्षकांची संख्या वाढण्याची शक्यता। नीट परीक्षेमध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांपैकी 750 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर। केवळ 813 विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षा दिली। नीट परीक्षेमधल्या गैरव्यवहार प्रकरणी CBIकडनं FIR दाखल। या संदर्भात तपास करण्याचे केंद्र सरकारकडनं CBIला दिले होते आदेश। नीट परीक्षा अचानक रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास। एका आठवड्यात परीक्षेची नवी तारीख जाहीर करा, अन्यथा संपावरती जाणार। माडच्या डॉक्टरांचा इशारा। रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेच्या 35 विशेष गाड्यांना मुदतवाढ। पश्चिम रेल्वे मार्गावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा। मुंबई सेंट्रल आणि ग्रँड रोड दरम्यानचा रेल्वेचा बेलासेस उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी बंद। रेल्वे मुंबई महानगरपालिका पुनर्बांधणी करणार। पुढच्या 18 महिन्यांसाठी हा पूल बंद असेल। शाळांची वेळ बदलण्याच्या आणि साक्षरता अभियानाची कामं शिक्षकांना देण्याच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीची मागणी। तुर्भे लिंक रोडच्या दुरुस्तीसाठी ठाण्याकडे जाणारी एक मार्गिका कालपासून बंद। पर्यायी वाहतुकीचा वापर करावा, महानगरपालिकेचं आवाहन। शहरी भागातही बाईक टॅक्सीला राज्य सरकारची परवानगी। शहरी भागासह वाहतूक कोंडी होत असलेल्या आणि वाहतुकीच्या अन्य सोयी कमी असलेल्या ठिकाणी बाईक टॅक्सी चालवण्यास मंजुरी। मुंबईला हरित ठेवण्यासाठी महापालिकेची वृक्षारोपण मोहीम। पालिका पश्चिम द्रुतगती महामार्गालगत बहावाची 200 झाडं लावणार। कोल्हापूर शहर हद्दवाढ आणि सर्किट बेंच प्रश्नी उद्या कोल्हापूर बंदची हाक। हद्दवाढ कृती समिती उद्या मुख्यमंत्र्यांना कोल्हापूर दौऱ्याच्या वेळेला काळे झेंडे दाखवणार। बँकेचे व्यवहार व्यक्तिशः हाताळू न शकणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना आता घर बसल्या पेन्शन मिळणार। त्यासाठी विश्वासू व्यक्तीची पालक म्हणून नियुक्ती करावी लागेल। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात आलेली मदर डेअरीची जागा वाचवण्यासाठी पोस्ट कार्ड आंदोलन। नागरिक पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे साकडं घालणार। राज्यामध्ये मुंबई वगळता रिक्षा चालकांचं आंदोलन। वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलनाची हाक। येत्या 9 जुलैला मनोज जरांगेंची लातूरमध्ये संवाद रॅली। जरांगे यांच्या संवाद रॅलीसाठी लातूरमध्ये मराठा बांधवांकडून नियोजन बैठक संपन्न। मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाची 10 जुलैला महाएल्गार शांतता रॅली। लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हा, मराठा समाजानं अट ठेवली। धाराशिवच्या बैठकीत निर्णय। मुंबईमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता। आजपासून पुढच्या 2 दिवसांसाठी मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट। तर रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर इथल्या घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा। राज्यात मान्सून सक्रिय होऊन दमदार पावसाची प्रतीक्षा। मान्सूननं महाराष्ट्र व्यापला, मात्र खानदेश आणि पूर्व विदर्भाकडे मान्सूनची पाठ। अहमदनगर जवळच्या श्री क्षेत्र डोंगरगण हिरवाईनं नटला। निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी नागरिकांची गर्दी।
आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची हजेरी. बळीराजा सुखावला तर जिल्ह्यात आतापर्यंत 26% भागात पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडच्या चिखली आणि स्पाईन रोड परिसरात ढगफुटी सदृश पावसाची हजेरी. 1.5 तासात तब्बल 114 मिलीमीटर पावसाची नोंद. वाशिममध्ये दमदार पाऊस. पावसामुळे कारंजा येथे गुडघाभर पाणी साचलं. नालेसफाईच्या कामाची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास पाणी साचल्याचा नागरिकांचा आरोप. धाराशिवच्या उमरगा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी. शेत शिवाराला तलावाचं स्वरूप आलं. पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका. लातूर जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. अनंतपाळ तालुक्यात राणी अंकुळगा ते बाकली मार्गावरती नवीन पूल पाण्याखाली गेलाय. या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यात पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण तर शेतकरी सुद्धा सुखावला. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील लिमला, इटलापूर, माळी, दगडवाडी आणि खंडाळासह इतर शिवारांमध्ये पावसामुळे पेरण्यांना वेग. अकोल्यामधील वरोकार कुटुंबियांना केली विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी. यासाठी GPS कनेक्ट या सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचा त्यांनी वापर केला. रायगडमधील रखडलेल्या पुलामुळे अतिवृष्टीच्या काळात 25 गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता. पर्यायी रस्ता मुसळधार पावसात वाहून गेल्याची माहिती. अकोल्यातल्या पनोरी आणि जणोरी गावांचा संपर्क तुटला. अकोट तालुक्यातल्या पठार नदीच्या पाण्यात अचानक पाणी पातळी वाढल्यामुळे नदीला पूर. गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास. शंभूराज देसाई हे राज्य उत्पादन शुल्क सांभाळण्यासाठी अत्यंत अकार्यक्षम ठरलेत. त्यांनी तात्काळ आपल्या खात्याच्या पदाचा राजीनामा द्यावा. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची मागणी. सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे. यापूर्वी त्यांनी असे आरोप केलेत. मात्र विभाग प्रमुख म्हणून ही आपली जबाबदारी आहे. या ड्रग रॅकेटच्या मुळाशी आपण जाणार. शंभूराज देसाईंचं वक्तव्य. पुण्यामधल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये मंत्री शंभूराज देसाईंचा हात. रवींद्र धंगेकरांचा थेट आरोप. एखाद्या खात्याचा मंत्री असला म्हणजे त्याचा प्रत्यक्ष सहभाग असतोच असं नाही. आरोप करणाऱ्यांनी पहिल्यांदा पुरावे द्यावेत. चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर. आपल्या नादी लागलात तर गोळा घालण्याची किसन जोरवेकर यांची मंगेश चव्हाणांना भर सभेत धमकी. महाविकास आघाडीच्या शेतकरी आंदोलनातली घटना. हा प्रकार गंभीर. संबंधित कार्यकर्त्यावरती कारवाई करावी. गिरीश महाजनांची मागणी. पोन्झी घोटाळ्यातील आरोपी अंबर दलालच्या प्रकरणी ईडीकडनं मुंबईत छापेमारी. ईडीकडनं छापेमारी करत 37 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त. गुंतवणुकीसाठी लोकांकडनं पैसे घेत अंबर दलालवर शेकडो लोकांची फसवणूक केल्याचा आरोप. अहमदनगरमध्ये पंकजा मुंडे समर्थकांकडनं भगवान बाबा मंदिरात महाआरती. पंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे यासाठी साकडं घातलं. आता तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा कर्जमाफी व्हावी. कर्जमाफी करताना सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक करू नये. किसान सभेचे नेते अजित नवलेंची मागणी. संत खंडोजी महाराज संस्थानची दिंडी नंदुरबारवरनं मार्गस्थ. 198 वर्षांची दिंडीची परंपरा. 25 दिवसात दिंडी पंढरपूरला पोहोचेल. MCAच्या महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये रत्नागिरी पुरुष संघाचा सलग दुसऱ्यांदा विजय. गहुंजेमधल्या MCA आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरती पार पडलेल्या अंतिम सामन्यात रत्नागिरीनं नाशिक संघाचा 24 धावांनी पराभव केला. वर्सोवा खाडीजवळच्या कामात JCBसह अडकलेल्या मजुराच्या कुटुंबियाला 50 लाखांची मदत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राकेश यादव यांच्या कुटुंबाला मदतीचा धनादेश. लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पराभवानंतर परभणीमध्ये मंथन बैठक. या बैठकीमध्ये चर्चेदरम्यान वंचितच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावरती धावून गेल्याचं चित्र. नक्षलवादी गिरधरचं 22 जूनला उपमुख्यमंत्री फडणवीसांसमोर आत्मसमर्पण. त्यानंतर नक्षलवाद्यांच्या पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास कडनं एक पत्रक जारी. या पत्रामध्ये गिरधर याचा भगोडा असा उल्लेख. जनता माफ करणार नसल्याचाही इशारा. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडनं स्फोट. 2 जवान शहीद तर अनेक जवान जखमी झाल्याचा अंदाज.
मावळच्या इंदोरी जवळील नाणोणी गावच्या शिवारामध्ये बिबट्याचा मुक्तसंचार, वन्यजीव रक्षक संस्थेचं ग्रामस्थांना सतर्क राहण्याचं आवाहन. नागपूरमधल्या पेंच व्याघ्र प्रकल्पात बारस वाघीण आणि तिचे बछडे पाण्यात मस्ती करतानाचा व्हिडिओ समोर. खुर्सापार गेटवरनं सफारी करणाऱ्या पर्यटकांनी हा व्हिडिओ काढलाय. नाशिक पत्र प्रकरणाचे धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये पडसाद, आंबेडकरी संघटनांचा रास्ता रोको. या घटनेला जबाबदार असलेल्या मुख्य आरोपीला अटक करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी. पुण्याच्या हडपसरमध्ये 13 वर्षीय मुलीवर वडील, काका आणि चुलत भावाकडनं बलात्कार. पीडित मुलीनं याबाबतीत आईला सगळा प्रकार सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला आणि पोलिसांकडनं तपास सुरू झालाय. पुणे सोलापूर रस्त्यावरती यवतजवळ एसटीचा अपघात, 30 जण जखमी. ही बस पंढरपूरवरून मुंबईच्या दिशेनं निघालेली होती. बीडच्या धारूरमध्ये पिकअप व्हॅनला बांधून चोरट्यांनी एटीएम पळवलं. पोलिसांकडनं 21,13,700 रुपयांची रोकड जप्त. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर. अलिबागच्या मुनवली तलावात 2 मुलं बुडाली. एकाचा मृतदेह शोधण्यात यश, तर 1 जण बेपत्ता. हैदराबादच्या मनीकोंडामध्ये मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या महिलेला 15 पेक्षा जास्त कुत्र्यांनी घेरलं. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. महिलेनं 40 सेकंद या कुत्र्यांपासून स्वतःचा बचाव केला. महाराज सिनेमाविरोधात रायगडमधील गुजराती समाज आक्रमक. महाराज सिनेमा श्रीकृष्ण भगवानांची अवहेलना करण्यात आल्याचा आरोप. हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये, गुजराती समाजाची मागणी. दिल्लीतल्या जलसंकटावरती मंत्री अतिशी यांचा 4थ्या दिवशी उपोषण सुरू. हरियाणा सरकारवरती हथनीकुंड बॅरेजचे सर्व दरवाजे बंद केल्याचा आरोप. देशभरातनं हज यात्रेला कोट्यवधी भाविक मक्का इथे जातात. अशातच हज यात्रेकरूंच्या 968 सेवेकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक. या प्रकरणी 1 जण फरार. गुन्हा दाखल करण्यासाठी शानू पठाण यांची पोलीस स्थानकात धडक. दिल्ली हायकोर्टानं जामिनावर घातलेल्या स्थगितीबाबत अरविंद केजरीवालांची सर्वोच्च न्यायालयात याचिका. आज सकाळी सुनावणी अपेक्षित. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीनं कुस्तीपटू बजरंग पुनियाला पुन्हा एकदा निलंबित केलंय. राष्ट्रीय चाचण्यांमध्ये पुनियानं डोप चाचणीसाठी नमुने न दिल्यानं ही कारवाई झाली आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय. या विजयानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंचा ड्रेसिंग रूममध्ये मोठा जल्लोष. वुमेन्स टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवरती तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात धमाका. टीम इंडियानं तिसरा सामना 6 विकेट्सनं जिंकला. भारतीय संघाने या विजयासह दक्षिण आफ्रिकेला 3-0 असा क्लीन स्वीप दिलाय. इंग्लंड सेमीफायनलमध्ये दाखल. क्रिस जॉर्डनची हॅट्रिक. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस जॉर्डन यानं USA विरुद्ध सौरभ नेत्रावळकर याला आऊट करत हॅट्रिक साधली. इंग्लंडसाठी हॅट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. T20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना रंगेल. भारत आणि ऑस्ट्रेलियाचा हा सुपर 8 मधला तिसरा आणि अंतिम सामना आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.